हॅलो फ्रेंड्स, आपण नेहमीच भाताचे वेगवेगळे प्रकार बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण कच्च्या आंब्याचा म्हणजेच कैरीचा भात बनवण्याची रेसिपी बघणार आहोत. हा भात खायला खूपच चविष्ट लागतो. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सुरुवातीला त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहू. हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे. अर्धी वाटी एवढे शेंगदाणे, थोडासा कढीपत्ता आणि एक कच्चा आंबा म्हणजेच कैरी घेतलेली आहे. फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरे, मोहरी आणि उडीद डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा एवढा हळद आणि 1 कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. यासाठी तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, पण भात चिकट न होणारा तांदूळ वापरला तर आपला हा कैरीचा भात एकदम मोकळा असा होतो. आता हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेऊ. 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेऊ हे तांदूळ. त्यानंतर एका कुकरमध्ये घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी गरजेनुसार पाणी घालून, चवीपुरतं मीठ घालून यामध्ये आपण कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून हा भात व्यवस्थित शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू. इथं मी कच्चा आंबा म्हणजेच कैरी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्या ज्या साली आहेत त्या साली काढून घ्यायच्या आहेत. हा कच्चा आंबा घेताना तर खूप कोवळा असा घ्यायचा नाही. थोडीशी आतला जो भाग आहे तो थोडासा पिवळसर असावा. अशीच ही कैरी आपल्याला या भातासाठी वापरायची आहे. खूप पांढरट भाग असलेला ही कैरी आपल्याला यासाठी वापरायची नाही. त्याची चव थोडीशी तुरट असते. आणि हे पहा, या पद्धतीनं आपल्याला या कैरीच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत. कैरीच्या साली काढून झाल्यानंतर आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथं एका लहान होल असलेल्या खिसणीने ही कैरी खिसून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या होलच्या खिसणीने ही कैरी खिसून घेऊ शकता. कैरी खिसताना अशी आडवी धरायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित खिसता येते. आणि हे पहा, या पद्धतीनं आपल्याला ही सर्व कैरी खिसून घ्यायची आहे. कैरी खिसून झाल्यानंतर आता एक पॅन गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे यामध्ये घालून घेऊया. आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. अगोदरच शेंगदाणे असे चांगले भाजून घेतले म्हणजे जेव्हा आपण ते भातामध्ये घालू तेव्हा त्याची चव ही खूप छान लागते. आणि हे पहा, आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भाजलेले शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यासाठी आपण जी मोहरी घेतलेली होती ती यामध्ये घालून घेऊया. मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये जिरे आणि उडीद डाळ घालून घेऊया. उडीद डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये. त्यानंतर यामध्ये तुकड्यामध्ये चिरलेली मिरची घालून घेऊया. मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर ती उडू नये म्हणून 1-2 मिनिटं ही झाकून ठेवून आपल्याला परतून घ्यायची आहे. 1-2 मिनिटानंतर हे पहा, मिरची आपली चांगली परतलेली आहे. त्यामध्ये आता कढीपत्ता घालून घेऊया. हेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित परतलं की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया. हिंगाच्या तडक्यामुळे आपल्या भाताला एक वेगळीच अशी मस्त चव येते. त्यानंतर आपण जी खिसून घेतलेली कैरी आहे ती यामध्ये घालून घेऊया. कैरी घालून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी ही कैरी आपल्याला या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. आपण जी कैरी वापरलेली आहे तिची चव आंबट गोड अशी आहे. तर त्याच्यातला थोडासा आंबटपणा कमी होण्यासाठी 2-3 मिनिटं झाकून आपल्याला ह्याची थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि 2-3 मिनिटानंतर पहा, आपली कैरी चांगली वाफवलेली आहे. त्यानंतर यामध्ये हळद घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो शिजल्यानंतर थोडासा थंड करून नंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे. सर्व भात घालून झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व मसाले हे भाताबरोबर व्यवस्थित असे मिक्स होतील. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता सर्व मसाले आणि शेंगदाणे भाताबरोबर व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेऊया. आणि अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेऊया. भात शिजताना आपण त्यामध्ये मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ वापरताना इथं थोडं कमीच वापरायचं. असा हे एकदम वेगळा आणि चटपटीत असा कैरीचा भात आपला तयार झालेला आहे. आंब्याचा सीझन आता चालू झालेला आहे, त्यामुळे कच्च्या कैऱ्या तुम्हाला इझिली मिळून जातील. तुम्ही एकदा या पद्धतीने हा कैरीचा भात बनवून बघा. तुम्हाला या कैरीच्या भाताची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.